बघा मी मेहंदीसाठी पाणी उकडत आहे. बराच वेळ झालेला आहे, उकडत आहे पाणी. 10-15 मिनटं झाल्याच्या 15 मिनटाच्या आसपास झाले आहे. याच्यामध्ये बघा काय काय टाकलं आहे मी. मेथी आहे, चहापत्ती आहे आणि ॲलोवेराचे ते हे पत्ते टाकले ॲलोवेराचे बघा. आणि ते गार काढून घेतलं आहे, ॲलोवेराचा गर काढून घेतलं आहे आणि तेच याच्यामध्ये टाकलेलं आहे मी काढून. त्याचा गर काढून आता झाला, बराच वेळ झालेला आहे. आणि मेथी पण मस्त आपली फुललेली आहे मस्त बघा, किती छान. इथे येत नाही याच्यामध्ये. आता करते गॅस बंद. गॅस केली बंद आता. आणि हा पाणी थंड झाल्यानंतर मेहंदी भिजवते. आता बघू, आता पाणी थंड होतपर्यंत वेट करू. आता ठेवते एका साईडनं. थंड झाल्यानंतर याला गाळून पण घेणार आहे. आणि हा पहिले गारने मेहंदी भिजवणार, नंतर पाणी टाकून. चला तुम्हाला मग दाखवते. पाणी होतपर्यंत वेट करू. सगळं आता पाणी गाळते. हा उरलेला आहे, आता साईडने ठेवते. तर बघा अशी मेहंदी भिजून झालेली आहे. आणि आता उद्या बघू, उद्या सकाळी कलर कसा येतो काय. तर फर्स्ट टाईम मी लोह्याच्या कढईमध्ये मेहंदी भिजवलेली आहे. तशी तर मी नेहमीच लावते म्हणून, पण आता लोह्याच्या कढईमधून लावून बघावं म्हटलं आता. तर बघू आता उद्यापर्यंत कसा कलर येतो काय येतो. तर उद्या सकाळी भेटू. बघू आता आपली मेहंदी कालची असा कलर आलेला आहे. आणि हे काळा काळा कसं लोह्याचं भांड्याची मेहंदी बघू. याला आता छानपैकी मिक्स करून घेते. तर बघा आपली मेहंदी छान मस्तपैकी चिकनी चिकनी झाली आहे मस्त. आणि कलर पण, आणि फर्स्ट टाइम भिजवली. आता लावून बघते कसे काळे केस दिसते का, कलर येते का काय येते तर बघू. आता आवडेल तर नेक्स्ट टाइम भिजवी, नाही तर नाही. बघा किती छान मेहंदी. तर आता लावायला म्हणजे कॅमेरा पकडायला कोणी नाही, तर मी आता मेहंदी लावून घेते आणि लावल्यानंतर दाखवते. इथे आपला चहा पण उकडत आहे. तर चला मेहंदी लावून घेते मी पहिले आता. तर बघा मी मेहंदी लावली, कशी दिसते. अशी मेहंदी लावली. आणि मागून पण बघा अशी वाटते मेहंदी. अशी लावली आणि फर्स्ट टाइम लावलेली आहे मी मेहंदी लोह्याच्या कढईमध्ये. बघू आता हे कलर कोणता येते, ब्लॅक येते की कलर येते रेडवाला. तर छान, मला जशी येते तशी लावते मी मेहंदी. पुसत वगैरे नाही, जसं आहे तसंच ठेवते. आणि लावली मस्त छान मस्त मेहंदी. आणि नंतर दाखवते तुम्हाला वॉश करून. आता याला मी 2-3 तास तसंच ठेवणार आहे आणि नंतर वॉश करून दाखवणार. तर भेटू नंतर. बघा माझे केस पण वॉश करून घेतले. असं का, तर बघा कसे दिसते माझे केस. आणि अरे बापरे. आणि मला वाटलं की लाल लाल काळे काळेच केस होते की काय, पण ब्राऊन केस झाले. आणि मला काळे आवडत नाही, म्हटलं कढईमध्ये केले लोह्याच्या तर
ब्लॅकच होते की काय. बुडी झाली बुडी. बघा ब्लॅक पाहिजे ब्लॅक. ब्लॅक नाही, मला ब्लॅक नाही आवडत. एक काम कर, कलर करून टाक ना रेडवाला. असं कशाला? 5,000-10,000 रुपये लागते कलर करायला. नको, माझे हेच केस असेच छान आहे. कसे वाटते तुम्हाला नक्कीच सांगा बरं. लाडून राहिली माझी आरची. लढतो लाडत आहे म्हटलं, लढत नाही. लढतो का लढतो. अशीच आहे मी, अशीच राहणार. ओके बाय बाय. तर चला आता. आणि 4 तासानंतर मी केस धुतले आहेत. 4 तासाने केस धुतले मी. 4 तासानंतर 8 वाजता मेहंदी लावली आणि 12 वाजता धुतली. आणि छान राहते लोह्याच्या कढईमध्ये. मला तर आवडली. स्टीलच्या भांड्यात भिजवण्यापेक्षा लोह्याच्या भांड्यात भिजवायचं. छान केस राहते मस्त. कसे वाटते केस माझे केस. चला बाय बाय बाय. आणि मला सायंकाळी बनवायचं आहे तेल.